1600 मीटर पळताना 2 राऊंड पळलं की लगेच थकवा लागतोय, दम लागतोय आणि थांबावं असं वाटतंय. तुमच्या सोबतही असं होतंय. मुलींचाही 800 मीटरला एक चक्कर मारला 400चा की लगेच त्यांना थांबावं असं वाटतं, कुठं पोटात दुखतंय. आणि त्यावरतीच 1600 व 800 आपल्याला आउट ऑफ कसं करता येईल, त्याला टाइम कसा कव्हर करता येईल, त्यावरच हा व्हिडिओ असेल. व मित्रांनो, 1600 व 800 मीटर ज्या मुली व मुलं पळतात त्यावेळेस कुठली काळजी घ्यायची, त्याच्यासाठी कुठला डाएट असला पाहिजे, ह्या सर्व गोष्टीवरती आपण आता बोलणार आहोत. आणि खूप महत्वाचा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो, जे मी स्वतः केलेलं आहे. आणि मी 2019ला पहिल्याच भरतीत 1600 आउट ऑफ मारलं. आमच्या वेळेस 30 मार्काला होतं, मी 30 पैकी 30 मार्क्स घेतले होते. तर जे मी केलंय तेच तुम्हाला सांगणार आहे. आणि 100% त्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर मित्रांनो 100% तुमचा टाइम आता जो येतोय त्यामध्ये कव्हर होईल. आणि राहिलेले दिवस आता काय करायचंय त्यावरच आपण बोलूया. चला वेळ न घालवता सुरू करूया. मित्रांनो, खूप मुलांचं असतं 400 मीटरचे 2 राऊंड मारले की लगेच कुठे इकडनं पोटात दुखतं, कधी इकडनं पोटात दुखतं, कधी दमछाक होते. मित्रांनो, हे का होतंय? तुमची मनाची तयारी नसते. तुमचं मेन म्हणजे एक असतं मनाची तयारी आणि एक डोक्याची. तुम्ही मस्त डोकं म्हणतंय तुमचं पळूया आपण, पण मनात नको नको भीती असते. मित्रांनो, सर्वात महत्वाचं 1600 व 800 मीटरचं आपली मनाची तयारी असली पाहिजे पहिलं. जर मनाची तयारी नसेल आणि तुम्ही इकडे 4 किलोमीटर पळाले रेग्युलर, 5 किलोमीटर जरी म्हणजे स्टॅमिना वाढवण्यासाठी केलं तरी काही मतलब नाही. एक मनाची तयारी असली पाहिजे 100%. मला जे आहे ना, माझं जेवढं पण आहे, जेवढी एनर्जी आहे 100% द्यायची. तर मित्रांनो 100% तुम्ही इम्प्रूव्हमेंट होणार तुमच्यात. एक महत्वाची गोष्ट सांगितलं, स्वतःच्या मनाची तयारी असली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे मित्रांनो, रनिंग करताना खूप मुलं म्हणतात म्हणजे टाइम कव्हर करण्यासाठी आता एक टाइम डोंगरात पळतो, कुठं चढाला पळतो. मित्रांनो, असं करू नका. जर लिगामेंटचा प्रॉब्लेम झाला, सिनपेन सारखे जर प्रॉब्लेम झाले मित्रांनो, तर भरती क्षेत्र सोडून द्यावं लागते. प्रॉपर शूज, सोल चांगला जाड असला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पळताना म्हणजे त्रास होणार नाही. आणि राहिलेले दिवस खूप काळजी घ्या, कारण की ते महत्वाचं आहे. आणि 4 राऊंड पळायचे तर खूप मुलं म्हणतात, सर सुरुवातीला मी फास्ट पळतो किंवा सुरुवातीला स्लो घेतो, नंतरून 2 राऊंड किंवा लास्ट राऊंड एकदम फुल लावतो. तसं होत नसतं मित्रांनो. सरासरी लावायची आपल्याला, ऍव्हरेज. ठीक आहे, पहिला जर तुम्ही म्हणजे एक स्टेप ठेवा, एक रिदम ठेवा. त्या रिदम मध्ये शेवटीही तुम्हाला तेच करायचे. फक्त राहिलेलं जे 100-200 मीटर असेल त्यावेळी जेवढी पण एनर्जी आहे, शेवटला तुम्ही लॉक होऊन पडला पाहिजेत. असं वाटलं पाहिजे आता मी मरतो की काय, असं वाटलं पाहिजे. आणि तोपर्यंत पळायचे. आणि तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करताय तर मरत कोणीच नाही. जर तुम्ही प्रॅक्टिस करताय, नाही तर आज उठला झोपेतून आणि लागला पळायला, ते मरू शकतोय. पण यांचं सांगतोय मी, आणि महिलांचंही मुलींचंही तुम्हाला सांगतो, आपली मनाची तयारी ठेवा. आणि प्रॉपर आपल्याला 2च राऊंड पळायचे.